रत्नागिरी तालुक्यातील कोतोडे बौद्धवाडी इथं सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याची बुधवारी वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीनं यशस्वी सुटका करण्यात आली. सकाळी 7:30 वाजता ही घटना उघडकीस आली. त्यानंतर अवघ्या 15 मिनिटात बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित पकडण्यात आलं. कोटोडे येथील सरपंच संतोष बारगोडे यांनी पाली येथील वनपालांना बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी बचाव पथक, पिंजरा आणि इतर आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी दाखल झाले. 40 फूट खोल असलेल्या विहिरीला 3 फूट उंचीचा चिरेबंदी कठडा आहे. बिबट्या विहिरीत उतरण्यासाठी असलेल्या पायरीवर पाण्यात बसलेला होता. पिंजऱ्याला दोर बांधून तो सुरक्षितपणे विहिरीत सोडण्यात आला. बिबट्यानं अवघ्या 15 मिनिटात पिंजऱ्यात प्रवेश केला आणि त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. पशुधन विकास अधिकारी डॉ. अभिजित कासाळकर यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत बिबट्या पूर्णपणे सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. हा नर बिबट्या 9 ते 10 वर्षाचा आहे. भक्ष्याचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज आहे. ही विहीर शेडनेटने झाकलेली असून त्यामुळे त्याला बाहेर पडता आलं नाही. ही बचाव मोहीम विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यासाठी परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल नानू गावडे, वनरक्षक विराज संसारे, शर्वरी कदम, शाहिद तांबोळी, ऋषिकेश जोशी, महेश धोत्रे, पोलीस अधिकारी मनोज पावसकर, वाडकर, होमगार्ड मनोज मोहिते यांनी परिश्रम घेतले. बचाव कार्यात सरपंच संतोष बारगोडे, उपसरपंच स्वप्नील पडाळ, पोलीस पाटील पूर्वा पवार, ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी माने, दिया कांबळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रवींद्र कांबळे, अनंत फणसोपकर, मयुरेश कांबळे, सुनील कांबळे, सुहास मोहिते, साहिल कांबळे आदींचे सहकार्य लाभलं.